खमंग काहीतरी खायला कर. खमंग करायचंय. बरं बघा आमची मम्मी काय काय ऑर्डर देते मला, आणि तळलेलं नको म्हणती परत. चला मग बघूया काय करता येते ते. चला स्टार्ट करते. लक्षात आले त्यानुसार मी करते. 200 ग्रॅम पनीरचे मी असे लांब लांब तुकडे करून घेतले. मी करते ठेचा पनीर. ऐकून थोडंसं वेगळं वाटेल पण मी करून बघितलेले आहे, तुम्हालाही शेअर करते. तर ठेचा पनीर करण्यासाठी पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय. त्यामध्ये टाकल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8-10 लसणाच्या पाकळ्या. याला आपण चांगलं परतून घ्यायचं. जिरे 1 चमचा, आणि 2 मोठे चमचे शेंगदाणे. त्याला छान परतून घ्यायचं आणि थंड करायचं. शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, जिरे मी सगळं भाजून घेतलंय. त्याला थंड करून घ्यायचं. या प्लेटमध्ये मी काढून घेते. काय ओके असते. हे असं प्लेटमध्ये मी काढून घेतलं. त्याला थंड करायचं आणि मग मिक्सीमधून काढायचं. हे बघा आता हे थंड झालंय. आईचं कसं लक्ष आहे बघा, ती रोज बघते मी काय करते. तिला इतकी उत्सुकता असते मग काय चाललंय बाबा, काहीतरी बोलते. तर आता आपण ह्याचा ठेचा बनवून घेऊ. तर त्यासाठी हे जे आपण थंड करून घेतलंय ते सगळं मिक्सीच्या पॉटमध्ये टाकून घेऊ. त्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, 2 चमचे बेसन आहे. हे बेसन मी काय यूज केलं सांगते पुढं. आणि 1 चमचा मीठ. याला मी वाटून घेते. हे आता आपण मिक्सर मधून वाटून घेते. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता सांगते मी तुम्हाला बेसन काय यूज केलं. आपण नुसता ठेचा करतो ना, तर त्यामध्ये आपण बेसन नाही यूज करत. पण आपल्याला हे पनीरला कोट करायचंय. जर नुसता ठेचा असता तर तो कोट नसता झाला. त्यामुळे आपल्याला थोडंसं बेसन किंवा तांदळाचं पीठ टाकून याला कोटिंगसाठी तयार करायचं. हे मी काढून घेतलं सगळं. हे जे आपले तुकडे पनीरचे ते सगळे याच्यामध्ये गोळवायचे. ते सगळे तुकडे गोळवून घेते. हे बघा आता मी गॅसमध्ये पॅनमध्ये तेल घेतलंय. गॅसवर ठेवून त्याच पॅनमध्ये घेतलंय. तर गॅस बंद सुरू करते. आणि हे असं मी पनीरला ठेचा गोळवून घेतलाय. आता हे आपण ह्याच्यात थोडंसं शालो फ्राय करायचं. आपण नुसता कोरडा जर ठेचा केला ना तर तो ह्याला लागणार नाही. आणि आपण फ्राय करायला गेलोत ना शालो फ्राय, तर ते सगळं सटकून जाईल, निघून जाईल. त्यामुळे थोडंसं बेसन आणि 2 चमचे पाणी टाकून मी तो ठेचा वाटलेला आहे. तेल गरम झालंय आपलं. तर हे आपण शालो फ्राय करून घेऊ. हे बघा मी पनीरचे तुकडे सगळे पॅनमध्ये ठेवून घेतले. आता ते हळूहळू मीडियम गॅसवर ते शालो फ्राय करायचे. हे आपण असं बेसनही नाही टाकलं ना तर हे आपण ठेचा लावला ना तो सगळा निघून जातो. त्यामुळे थोडं बाइंडिंगसाठी बेसन टाकायचं. व्हायचं लागेल गोल यायला. एका साईडनं झालं की दुसऱ्या साईडनं उलटून टाकायचं. हे आपण ना स्टार्टर म्हणून देऊ शकतो. घरामध्ये काही छोटीशी पार्टी असली किंवा गेट टुगेदर असेल ना, हे स्टार्टिंग म्हणून छान. हे मी केलं होतं इंदोरला असताना.
हे बघा मी उलटले, त्याचे खरपूस भाजले गेले. आता दुसऱ्या साईडने भाजायचे आणि मग सर्व करते. हे बघा रेडी आहे आपलं ठेचा पनीर. हे तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा इव्हनिंग स्नॅक्स मध्ये काही तुम्हाला हेल्दी खायचंय आणि टेस्टी स्पायसी खायचंय त्यात पण तुम्ही हे खाऊ शकता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपा करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आई बाय कर. बाय नाही का आई बाय करते. बाय. बाय.